उधार देणं थांबवा. ऐकायला थोडंसं कठोर वाटेल, कारण जेव्हा तुम्ही उधार देता ना, तेव्हा फक्त नोटा नाही देत, आपली मनशांती, ऊर्जा, आत्मसन्मान सगळं सगळं देता. कारण बरेचदा असं होतं, जो उधार घेतो तो 2 दिवसात देतो म्हणून सांगतो, पण परत देत नाही. मग 2चे 1 आठवडे होतात, महिना होतो, 6 महिने होतात, कधी कधी वर्ष जातात. आणि मग समजायचं ते पैसे गेले. म्हणजे तुमच्या मेहनतीचे पैसे असेच आपण देऊन टाकतो. नात्यात कटुता निर्माण होतेच, पण मनात खूप राग येतो, पण आपण काही करू शकत नाही. आणि आपले पैसे आपणच मागणं म्हणजे आपणच वाईट. कधी कधी एखाद्याला जेन्युइनली गरज असते, पण मदत करणं आणि सतत उधार घेणं याच्यात खूप फरक आहे. सगळी तशी नसतात, पण बऱ्यापैकी असतात. काही जण घेतात आणि देतात, पण सारखे मागत राहतात. म्हणजे काही जणांना अगदी सवयच लागली असते. आणि आपण एखाद्याला जर नाही म्हटलं तर आपणच वाईट, आपण ॲरोगंट. आपली बदनामी करायला पण ही लोक मागे पुढे बघत नाहीत. सगळ्यात महत्वाचं, या देवाणघेवाणमध्ये नाती बिघडतात. कधी कधी असं वाटतं थोडंसं आपण कठोर राहायला पाहिजे. आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. ओळखता म्हणजे काय? ज्यांच्याकडून पैसे परत मिळतील अशी माणसं. नाहीतर काय, पैसे द्यायचे आणि विसरायचं, किंवा एवढेच पैसे द्यायचे जे परत नाही आले ना तर आपल्याला फरक नाही पडणार. काय बरोबर बोलते ना मी?